26 नोव्हेंबर 1949, दिल्ली. भारताच्या इतिहासातील एक असा दिवस जो केवळ एका दस्तावेजाचा जन्म नव्हता, तर एका नव्या राष्ट्राच्या भविष्याचा पाया रचला जात होता. संविधान सभागृहात देशभरातून निवडून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. महिनोमहिने, वर्षानुवर्ष चालत आलेल्या चर्चांचा आज शेवटचा दिवस होता. थोड्याच वेळात भारताचे संविधान अधिकृतपणे स्वीकारले जाणार होते. सभागृहात उत्साह होता, पण त्याचबरोबर एक वेगळीच शांतता होती. कारण सर्वांची नजर एका व्यक्तीकडे लागली होती. ते व्यक्तिमत्व ज्यांनी भारताचे संविधान घडवण्यासाठी दिवस रात्र परिश्रम घेतले, ज्यांनी केवळ कायद्याचा मसुदा लिहिला नव्हता, तर भारताच्या लोकशाहीचे स्वप्न शब्दांमध्ये कोरले होते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सभागृहाचे अध्यक्ष त्यांचे नाव पुकारतात आणि बाबासाहेब आपल्या जागेवरून उभे राहतात. क्षणभर संपूर्ण सभागृह शांत होते. इतकी शांतता की जणू प्रत्येकाला जाणवत होते, आता जे शब्द ऐकायला मिळणार आहेत ते इतिहासात कायमचे कोरले जाणार आहेत. पण बाबासाहेबांनी सुरुवात केली ती विजयाच्या अभिमानाने नाही, तर नम्रतेने. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, पण गर्वाचा लवलेशही नव्हता. ते म्हणाले, माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी घटना समितीचा मनापासून ऋणी आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले, संविधान घडवणे हे एका व्यक्तीचे काम नव्हते. या कार्यात अनेक बुद्धिमान व्यक्तींनी, अधिकाऱ्यांनी, सचिवांनी आणि समितीच्या सदस्यांनी अविरत मेहनत घेतली. सर बी.एन. राव, एस.एन. मुखर्जी आणि इतर अनेक सहकाऱ्यांचा त्यांनी कृतज्ञतेने उल्लेख केला. हे ऐकून सभागृहातील अनेक सदस्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. पण ज्यांना वाटत होतं आता बाबासाहेब संविधानाच्या यशाचं कौतुक करतील, त्यांची अपेक्षा पुढच्याच क्षणी बदलली. बाबासाहेब थोडे थांबले, सभागृहाकडे एक नजर टाकली आणि मग त्यांनी असा विचार मांडला जो आजही भारतासाठी तितकाच महत्वाचा आहे. ते म्हणाले, संविधान कितीही उत्कृष्ट असले तरी ते चालवणारी माणसं चुकीची असतील तर सर्वोत्तम संविधान सुद्धा अपयशी ठरू शकतं. आणि वाईट संविधान देखील योग्य लोकांच्या हातात असेल तर ते यशस्वी होऊ शकतं. सभागृहात पुन्हा शांतता पसरली, कारण बाबासाहेब एका कागदाबद्दल बोलत नव्हते, ते मानसिकतेबद्दल बोलत होते. लोकशाही केवळ नियमावर टिकत नाही, ती टिकते त्या नियमांचा आदर करणाऱ्या नागरिकांवर आणि सत्तेत असलेल्या लोकांच्या प्रामाणिकपणावर. हा विचार मांडल्यानंतर बाबासाहेबांचा आवाज आणखी गंभीर झाला. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आणि मग त्यांनी असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर आजही प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायला हवं. भारताने यापूर्वी स्वातंत्र्य का गमावलं होतं?
बाबासाहेब काही क्षण शांत राहिले. सभागृहातील प्रत्येक नजरेत उत्सुकता होती. ते इतिहास सांगण्यासाठी उभे नव्हते, तर इतिहासातून भविष्याचा आरसा दाखविण्यासाठी उभे होते. मग त्यांनी शांत पण ठाम आवाजात विचारलं, आपण असं समजतो की भारताचं स्वातंत्र्य फक्त परकीय आक्रमकांपुढे गेलं, पण तो पूर्ण इतिहास नाही. सभागृहात पुन्हा शांतता पसरली. बाबासाहेब पुढे म्हणाले, देशावर बाहेरून शत्रू आले हे खरं आहे, पण त्या शत्रूंना यश मिळालं ते केवळ त्यांच्या ताकदीमुळे नव्हे, तर भारतातील फूट, मतभेद आणि विश्वासघातामुळे. त्यांनी इतिहासातील काही प्रसंगाची आठवण करून दिली. असे प्रसंग जे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवावेत. काही ठिकाणी स्वार्थ राष्ट्रापेक्षा मोठा झाला, काही ठिकाणी वैयक्तिक वैर देशहितावर भारी पडलं आणि काही ठिकाणी एकजूट तुटली तेव्हा शत्रू अधिक बलवान झाला. बाबासाहेबांचा हेतू कोणाला दोष देण्याचा नव्हता, तर एकच प्रश्न विचारण्याचा होता, आपण इतिहासातून काही शिकलो आहोत का? सभागृहातील वातावरण आता अधिक गंभीर झालं होतं. मग त्यांनी तो प्रश्न विचारला जो आजही काळाच्या पलीकडे ऐकू येतो, इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे का? हे वाक्य ऐकताच अनेक सदस्य एकामेकांकडे पाहू लागले, कारण हा प्रश्न 1950 साठी नव्हता, तो भविष्यातील प्रत्येक पिढीसाठी होता. बाबासाहेब पुढे म्हणाले, देशात वेगवेगळे विचार असतील, वेगवेगळे पक्ष असतील, मतभेद असतील, हे लोकशाहीत स्वाभाविक आहे, पण जेव्हा एखादा पक्ष, एखादी व्यक्ती किंवा एखादा गट राष्ट्रापेक्षा मोठा वाटू लागतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होऊ लागते. तेव्हा त्यांनी अत्यंत ठाम शब्दात इशारा दिला, जर आपण राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला अधिक महत्त्व दिलं तर स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येऊ शकतं. सभागृहात बसलेल्या अनेक सदस्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, कारण हे केवळ भाषण नव्हतं, हा लोकशाहीचा इशारा होता. बाबासाहेबांचा आवाज आणखी बुलंद झाला, स्वातंत्र्य मिळवणं कठीण असतं, पण ते टिकवणं त्याहून कठीण असतं. ते पुढे म्हणाले, आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची तयारी ठेवलं पाहिजे. इतकं बोलताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. काही क्षण टाळ्या थांबतच नव्हत्या, पण बाबासाहेब अजून थांबले नव्हते. त्यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचे विचार अजून यायचेच होते. ते आता सांगणार होते, लोकशाही फक्त निवडणुकांमुळे जिवंत राहत नाही, तर ती जिवंत राहते घटनात्मक मार्गावर चालणाऱ्या समाजामुळे. टाळ्यांचा कडकडाट हळूहळू शांत झाला, पण बाबासाहेबांचा विचारांचा प्रवाह अजून संपलेला नव्हता. ते आता भारताला एक असा संदेश देणार होते, जो आजही प्रत्येक नागरिकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. ते म्हणाले, आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे, आता ते टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. क्षणभर त्यांनी सभागृहाकडे पाहिलं आणि मग अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं, लोकांनी आपले सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी
घटनात्मक मार्गाचा स्वीकार केला पाहिजे हा फक्त कायद्याचा मुद्दा नव्हता, तर लोकशाहीचा आत्मा होता. बाबासाहेबांनी सांगितलं, जेव्हा एखाद्या देशाकडे स्वतःचं संविधान असतं, स्वतःची न्याय व्यवस्था असते, स्वतःची संसद असते, तेव्हा बदल घडवण्याचा मार्ग संवादाचा असतो, मतदानाचा असतो, कायद्याचा असतो. आणि म्हणूनच त्यांनी इशारा दिला, घटनाबाह्य मार्ग शेवटी अराजक निर्माण करतात. त्यांचा अर्थ असा नव्हता की अन्यायाविरुद्ध आवाज उठवू नये, उलट अन्यायाविरुद्ध लढा, पण तो लोकशाहीच्या चौकटीत राहू द्या. कारण एकदा का समाजाने कायद्यावरचा विश्वास गमावला की सर्वात मोठं नुकसान होतं सामान्य नागरिकांचंच होतं. सभागृहात बसलेले सदस्य शांतपणे प्रत्येक शब्द ऐकत होते, पण बाबासाहेबांकडे अजून एक इशारा होता आणि त्यांच्या मते तो कदाचित सर्वात धोकादायक होता. ते म्हणाले, लोकशाहीला बाहेरून जितका धोका नसतो त्याहून मोठा धोका आतून असतो. मग त्यांनी एका विषयाला स्पर्श केला जो आजही तितकाच चर्चेत असतो, व्यक्तिपूजा. त्यांनी ब्रिटिश तत्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांच्या विचारांचा संदर्भ देत सांगितलं, कोणताही नेता कितीही महान असला तरी त्यांच्या हातात इतकी सत्ता देऊ नका की तुमचं स्वातंत्र्य धोक्यात येईल. सभागृहात पुन्हा एकदा गंभीर शांतता पसरली. बाबासाहेब पुढे म्हणाले, एखाद्या व्यक्तीच्या कार्याबद्दल आदर असणं ही चांगली गोष्ट आहे, कृतज्ञता असणं ही देखील चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा ती कृतज्ञता विचार करण्याची क्षमता हिरावून घेते तेव्हा लोकशाही कमकुवत होऊ लागते. त्यांचा आवाज अधिक ठाम झाला, धर्मात भक्ती मुक्तीचा मार्ग असू शकते, पण राजकारणात आंधळी भक्ती हुकुमशाहीचा मार्ग बनते. हे शब्द ऐकताच सभागृहातील वातावरण पुन्हा गंभीर झालं, कारण बाबासाहेब कोणत्याही एका व्यक्तीबद्दल बोलत नव्हते, ते लोकशाहीच्या भविष्याबद्दल बोलत होते. ते भारताला सांगत होते, नेत्यांवर प्रेम करा, पण लोकशाहीवर त्याहून अधिक प्रेम करा. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी ठेवा, भावनांपेक्षा संविधान मोठं ठेवा. आणि याच विचारातून ते त्यांच्या भाषणाच्या सर्वात गहन भागाकडे वळले. तो विषय होता सामाजिक लोकशाही. बाबासाहेबांच्या मते राजकीय स्वातंत्र्य तेव्हाच टिकणारं होतं जेव्हा समाजात समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय प्रत्यक्षात दिसेल. आणि याच ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात दूरदर्शी इशारा दिला. सभागृहात आता पूर्ण शांतता होती. प्रत्येक सदस्य बाबासाहेबांचा पुढचा शब्द ऐकण्यासाठी आतुर झाला होता, कारण त्यांच्या प्रत्येक वाक्यात अनुभव होता, संघर्ष होता आणि भविष्याचा इशारा होता. बाबासाहेब पुन्हा बोलू लागले. यावेळी त्यांचा विषय होता लोकशाहीचा पाया. ते म्हणाले, आपण राजकीय लोकशाही स्वीकारला आहोत, पण राजकीय लोकशाही पुरेशी नाही. सभागृहातील अनेक सदस्य त्यांच्या दिशेने पाहत होते. बाबासाहेब पुढे म्हणाले, कल्पना करा, एखाद्या देशात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिक कायद्यापुढे समान आहे. सरकार निवडण्याचा अधिकारही प्रत्येकाकडे आहे. पण जर त्याच समाजात काही लोकांना
सन्मान मिळत असेल, काही लोकांना अपमान, काहींना संधी मिळत असेल आणि काहींना कायम वंचित राहावं लागत असेल, तर अशी लोकशाही किती दिवस टिकेल? आणि क्षणभर थांबून त्यांनी स्वतःच उत्तर दिलं, ती जास्त काळ टिकणार नाही. मग त्यांनी लोकशाहीचे 3 आधारस्तंभ सांगितले: स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. ते म्हणाले, हे 3 शब्द वेगवेगळे नाहीत, हे एका साखळीच्या 3 कड्या आहेत. एक कडी तुटली तर संपूर्ण साखळी तुटते. जर समता नसेल तर स्वातंत्र्याचा फायदा फक्त मोजक्याच लोकांना होईल. जर स्वातंत्र्यच नसेल तर समतेलाही अर्थ उरणार नाही. आणि जर बंधुभाव नसेल तर समाज कायम संघर्षात अडकून राहील. सभागृहात बसलेल्या प्रत्येक सदस्याला या शब्दांचं गांभीर्य जाणवत होतं. मग बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात दूरदर्शी इशारा दिला. त्यांचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्द वज्रासारखा होता. ते म्हणाले, 26 जानेवारी 1950 रोजी आपण राजकीय समानतेच्या युगात प्रवेश करू, पण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता अजूनही कायम असेल. हे वाक्य ऐकताच सभागृहातील अनेक सदस्य गंभीर झाले. कारण स्वातंत्र्य मिळालं होतं, संविधान तयार झालं होतं, पण समाज अजून बदलायचा होता. बाबासाहेब पुढे म्हणाले, जर आपण ही विषमता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही तर ज्यांना या विषमतेची सर्वाधिक झळ बसते तेच एक दिवस मोठ्या कष्टाने उभारलेली लोकशाही हादरवू शकतात. हे धमकीचं वाक्य नव्हतं, हा एक सामाजिक इशारा होता. लोकशाही फक्त मतदान पेटीवर टिकत नाही, ती टिकते न्यायावर, विश्वासावर आणि समान संधीवर. बाबासाहेबांनी शेवटी पुन्हा एकदा भारतीय समाजाकडे पाहिलं. त्यांच्या मनात एकच इच्छा होती, भारत फक्त नकाशावर एक देश म्हणून नव्हे तर मनानेही एक राष्ट्र म्हणून उभा राहावा. ते म्हणाले, जात, द्वेष, मत्सर आणि भेदभाव यांच्या भिंती जितक्या उंच असतील तितकं राष्ट्र कमकुवत होत जाईल. पण ज्या दिवशी प्रत्येक भारतीय दुसऱ्या भारतीयाकडे समानतेने पाहिल, त्या दिवशी संविधानातील शब्द खऱ्या अर्थाने जिवंत होतील. सभागृहात पूर्ण शांतता होती आणि मग टाळ्यांचा असा कडकडाट झाला की तो इतिहासात नोंदला गेला. त्या दिवशी संविधान स्वीकारलं गेलं, पण त्याहून महत्वाचं म्हणजे भारताला एक असा संदेश मिळाला जो आजही तितकाच जिवंत आहे. संविधान फक्त पुस्तकात नसतं, ते प्रत्येक नागरिकाच्या विचारात, वर्तनात आणि जबाबदारीत जिवंत राहतं. आणि कदाचित म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण आजही भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा आरसा मानलं जातं.